नमस्कार, मी शुभा वित्रादा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. स्मार्ट किचन टिप्स मराठी आज मी थोड्याशा घेऊन आले आहे. मी 20 तुम्हाला स्मार्ट किचन टिप्स सांगणार आहे. त्या कोणत्या त्या आपल्या रोजच्या जेवणातल्या किंवा भाजीविषयी किंवा गॅस किंवा फ्रीज किंवा कुकर उतू जात असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मी टिप्स घेऊन आलेले आहे. त्या आहेत पुढीलप्रमाणे. किंवा भाजी सुकली असल्यास कशी कापायची किंवा विळी आपण गुळ चिरताना तेलकट होते किंवा कांदा कापताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. ह्या सर्व विषयी मी किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आणि अजून पण खूप बऱ्याच किचन टिप्स मी तुमच्यासोबत पुढे पण शेअर करत राहणार आहे. चला तर आता बघूया आपण ह्या नवीन किचन टिप्स. चला आता पहिली किचन टिप्स सांगते मी. जी भाजी आपण करतो ती कडू लागती, त्याच्यामुळं आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा भाजी शिजताना त्याच्यात वरून थोडेसे तेल टाकणे खूप गरजेचे आहे. आणि ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी आपण जास्त दिवस पीठ झाल्यास त्या मोडत असतात बघा. भाकरी काही काहींच्या येत नाही वळणी, तर आपण त्याच्यात थोडं गरम पीठ करून भाकर थापून बघितली तर भाकर बिलकुल तुटत नाही आणि मस्त ही भाकर आपली होत असते. किसणीला गूळ चिटकतो आपण किंवा विळीना कापताना पण आपण त्याला गूळ चिटकतो. तो चिटकू नये म्हणून आपण त्या विळीला किंवा किसणीला तेल लावणं खूप गरजेचं आहे. मसाल्यात आपण भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी शेंगदाण्याचा कूट, काजूची पूड किंवा टोमॅटोचं ज्यूस किंवा सुकं खोबरं असेल तर त्याचा किस वापरून आपण भाजी घट्ट करू शकतो. इडली किंवा डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये म्हणून त्यासाठी त्याच्यात 2 किंवा 3 हिरव्या मिरच्या कुटून घातल्या की इडलीचे पीठ आंबट होत नाही आणि जास्त दिवस टिकते. आलू पराठे करताना आपण सारणामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकल्यामुळे पराठ्याला अगदी वेगळीच चव स्वादिष्ट होतात पराठे. भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होती, त्यामुळे आपण त्याच्यात भेंडीमध्ये आपण एक अर्धी फोड लिंबाची मिसळली की भाजी अगदी मस्त लागती किंवा छान लागती. कुकरमध्ये डाळ शिजवताना शिट्टी कधी आपली काही वेळेस प्रेशरमुळे आणि हळदीच्या वाफामुळे फसफस होऊन शिट्टी होत नाही आणि कुकर खराब होतं. सगळं किचन पण खराब होतं आणि सगळी जागा पण खराब होती, गॅस पण खराब होतो. त्याच्यामुळं आपण आहे ना कुकरला त्या काळ्या हे असतं ना काळं रबर, त्याच्यात थोडंसं तेल लावायचं, त्याच्याने बाहेर निघत नाही ते. घरात खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर हळद असते ना, आपण चिमूटभर हळद त्या जागी टाकायची तर मुंग्या गायब होतात. कोथिंबीर जरा सुकली किंवा म्हणजे सुकून झाली तर कोथिंबीरचे देठ आपण पाण्यात बुडून ठेवले की कोथिंबीर एकदम ताजीतवानी होत असते. कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्याला कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण त्यामध्ये तुम्ही गॅस बंद केल्यानंतर अर्धा मिनिटांनी पदार्थामध्ये काटून टाकलं की त्याची कोथिंबीर मस्त छान पण लागते आणि टेस्ट आणि वास पण त्याचा तसाच असतो. टोमॅटो पल्प करण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे. नंतर टोमॅटो शिजवून तशाच पद्धतीने टोमॅटोची साल काढून त्याचे टोमॅटो वापर सूप करून किंवा भाजीला, ग्रेव्हीला, ज्यूसला आपण वापरू शकतो. कांदा कापण्याआधी तो 2 भाग करून थंड होऊन द्यायचा, त्याच्यामुळं आपल्या डोळ्यातून अश्रू येत नाही. थोडा गार पण होतो तो टोमॅटो. कांदा थोड्या वेळ आधी आपण कापून ठेवायचा. पुडी किंवा भजी तळताना तेलामध्ये आपण मीठ घातल्यावर भजी किंवा पुडी जास्त तेल ओढत नाही. तुम्ही ट्राय करून बघा. कुकरची रबरी रिंग फ्रीजमध्ये वरच्या भागात म्हणजे फ्रीजर म्हणतो आपण त्याला 15 मिनटं ठेवली की रिंग एकदम कडक होती आणि लवकर खराब पण होत नाही आणि कुकर मस्त शिट्टी पण देतं. काळा मसाला वाटण्याताना भाजीमध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. आपण लाल मिरच्या जरी घातलेल्या असल्या तरी 2 तळून आपण हिरव्या मिरच्या त्याच्यात घालायच्या, खूप चांगली टेस्ट लागते. कोणतीही पालेभाजी फ्रीजमध्ये ठेवताना पेपरमध्ये गुंडळून ठेवत जा, पिशवीमध्ये ते ठेवायचे नाही. आणि तसंच आपण ठेवलं की काळ्या पडतात त्या, मग त्यामुळं चुकूनही प्लॅस्टिकची पिशवी त्याला वापरू नका. कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना खाता सोडा किंवा हळद पावडर अजिबात घालू नका आणि भजी काळपट बनते हळदीमुळं.